अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला। प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली। या घटनेत तब्बल 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जाते। सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त खासगी बस परतवाडा येथून दररोज सकाळी धारणीच्या दिशेने जाते। या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात। सोमवारी सकाळी देखील बस परतवाडा येथून धारणीच्या दिशेने निघाली। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बस सेमाडोह परिसरात आली असता एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। काही क्षणार्धात बस पुलाच्या खाली खोल दरीत जाऊन कोसळली। अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चकाचूर झाला। अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी मोठी आरडाओरडा सुरू केला। स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले। या अपघातात जवळपास 50हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे। यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे। दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बसला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले जाणार आहे। या प्रकरणी सध्या तरी कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही।